मगाशी माझ्या मुलांनी माझा उल्लेख सर्वे सर्वा असा केला, पण ते खरं नाहीये. माझी बहीण सुलोचना आणि माझी स्वर्गीय पत्नी गीतांजली याच माझ्या व्यवसायाच्या कणा होत्या, आहेत. आणि म्हणूनच त्या या व्यवसायाच्या सर्वे सर्वा आहेत. आज इथे अशा एका स्त्रीचा, महिलेचा सन्मान होणार आहे की जिने अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आपल्या 2 मुलांना शिकवून त्यांना अधिकारी बनवलं. आज ती दोन्ही मुलं मिलिटरीमध्ये लेफ्टनंट बनून देशाची सेवा करतायत. त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आईच्या कर्तृत्वाचा सन्मान आम्ही ही पैठणी त्यांना देऊन करणार आहोत. ज्योती, पैठणी. हो. ग किती भारी पैठणी आहे ग. खरंच ग, म्हणजे पुरुषोत्तम दादा ज्या पैठण्या विकतात ना त्याच्यामध्ये ही एकदम सुरेख पैठणी आहे. बरोबर बोललीस. मला तर खूप आवडली बाई. मी विनीताताईंना विनंती करतो की त्यांनी सर्वांच्या साक्षीने या सन्मानाचा स्वीकार करावा. अभिनंदन. काय बोलू काही कळत नाहीये. मी शिकलेली नाहीये, पण माझी जिद्द होती. माझ्या मुलांना शिकून मोठा ऑफिसर करायची आणि ऑफिसर झालेत पण ते. माझ्या कष्टांना वाया जाऊ दिलं नाही. पण ते माझे सख्खे आहेत. पुरुषोत्तम दादा आणि माझं काही रक्ताचं नातं नाहीये, पण पुरुषोत्तम दादांनी आज माझा सन्मान केला म्हणून मला खूप भरून आलंय. पुरुषोत्तम दादांना मी गेली 4 वर्ष ओळखते. दरवर्षी ते देशासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करतात. आज माझ्या मुलांसाठी माझा सन्मान केला. मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप मोठा केला दादा तुम्ही. मी तुमची खूप खूप आभारी आहे. ताई, मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की तुमच्यासारखी आई प्रत्येक मुलाला मिळो. माझी खात्री आहे की ही पैठणी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असणार, पण अशी पैठणी कुशल कामगाराकडनं बनवून घेणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि ते काम आमच्या या ज्योतीनं अतिशय जबाबदारीनं आणि अतिशय कमी वेळात पूर्ण केलं. अशा प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या कामगारांमुळेच आज हे गायकवाडांचं दुकान लोकांच्या मनात आपली जागा टिकवून आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात तिचं अभिनंदन आणि कौतुक करूया. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिलात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा. तुम्ही तुमची खरेदी सुरू करू शकता. धन्यवाद. काका, आता सगळं सेट झालेलं आहे. हो, आता जाऊन महत्वाचं काम करूया. हे आज नाही काका, अहो समोसा बद्दल म्हणतोय. हो, हा समोसा जाऊन टेस्ट करूया ना. हो करूया. काय बोलता? हो चालेल. इनामदार. येस सर. तुम्ही दुकानात जाऊन बघा, मी गोडाऊन मध्ये जाऊन बघतो. हो चला. दादा, मला खरंच खूप बरं वाटतंय. एवढ्या सगळ्यांमध्ये तू मला एवढा मोठा मान दिलास. मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुझं. अरे सुरू कौतुक माझं नाही, स्वराजचं करायला हवं. ही जी सगळी गर्दी दिसते ना ती त्याच्या आयडियामुळे दिसते. मला खरंच वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल म्हणून, पण लोकांनी इतका छान रिस्पॉन्स दिला. वा स्वराज, शाबास, करून दाखवलंस तू. अहो, तुम्ही विश्वास दाखवलात म्हणून तर मी करू शकलो. अरे विश्वास तर तुझ्यावर आहेच बाळा, आधी होता आणि आजही आहे. कीप इट अप. थँक्यू. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभे राहा, कोणी गडबड करू नका.
पुरुषोत्तम गायकवाड कोण आहे? मी आहे पुरुषोत्तम गायकवाड. तुम्हाला दुकानाचं काम ताबडतोब थांबवावं लागेल. आपण काय झालंय काय? आम्हाला माहिती मिळाली आहे आज ड्रायडे असून सुद्धा तुमच्या दुकानाच्या गोडाऊन मधून बेकायदेशीर दारू विकली जाते. अहो कसं शक्य आहे? इथे असं होणं शक्यच नाही. अहो दुकान आणि दारू याचा काही संबंधच नाहीये. तर या दुकानाला मंदिर मानतो आम्ही, असं आम्ही इथे होऊ देऊ का? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आमच्याकडे पुरावा आहे. हे घ्या. आम्हाला तुमच्या दुकानाची आणि गोडाऊनची झडती घ्यावी लागेल. ए सुरू करा. अहो साहेब ऐका हे ते. बघा आम्हाला आमचं काम करू द्या. हवालदार पकडायचं काय ना, सोडू नका कोणाला. अरे तू जास्ती प्यायलाय, सोडून दे त्याला. आणि आतमध्ये झटते घ्या, त्याला सोडून द्या. हवालदार आतमध्ये बघा अजून काय सापडतंय का. साहेब मला जरा ऐका, तुम्ही मला वाटतं तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. नाही तुम्ही हवा तेवढा शोध घ्या, पण माझी खात्री आहे ते तुम्हाला साड्यांशिवाय काहीही सापडणार नाही. हॅलो. हॅलो इनामदार, पुरुषोत्तम गायकवाडांना घेऊन गोडाऊनला या. हो हो आलो. हवालदार चला आपल्याला गोडाऊनमध्ये जायचंय. सर प्लीज तुम्ही आमच्या बरोबर गोडाऊनकडे चला. प्रीती, हे जे घडतंय ना ते बघून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायत. आई हा फक्त प्री क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स तर तुम्हाला गोडाऊन मध्ये बघायला मिळणार आहे. मग चल चल लवकर जाऊया, माझे डोळे आतुरलेत ते बघायला ग. चला तुमच्या डोळ्याला जरा शांती देऊया. दीप सर, दुकानात पोलीस आले होते आणि सरांना घेऊन गोडाऊनला गेलेत. पोलीस?